नाशिकचे माजी पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजप तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी मिळू नये या मागणीसाठी नाशिक तालुक्यातील काही गावांमध्ये सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी होल्डिंग उभारण्यास सुरुवात केली आहे। अर्थात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून उभारलेले होर्डिंग काढले आहे। त्यामुळे काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी होर्डिंग काढले असले तरी नाशिक तालुक्यातील प्रत्येक गावात अशा स्वरूपाचे होल्डिंग उभारले जाणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजातर्फे देण्यात आला आहे। मराठा समाजाला ओबीसी समाजमधून आरक्षण मिळू नये तसेच त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी सभा घेऊन छगन भुजबळ यांचा विरोध केला होता। मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात देखील भुजबळ यांनी वैयक्तिक पातळीवर जात एकेरी टीका केली होती। भुजबळ हे सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत आले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रात भुजबळ विरुद्ध सकल मराठा समाज असे चित्र निर्माण झाले असताना भुजबळ यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात केली जात आहे। यामागे भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी व्यूहरचना आखल्याचे बोलले जात आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघात भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होताच येथील सकल मराठा समाजाने भुजबळांना उमेदवारी मिळू नये यासाठी गाव पातळीवर होल्डिंग उभारून भुजबळांच्या विरोध करत भाजप व राष्ट्रवादी समोर दबाव तंत्राचा वापर सुरू करण्यास सुरुवात केली आहे। सध्या नाशिक तालुक्यातील 2 ते 3 गावांमध्ये अशा प्रकारचे होल्डिंग दिसून येत असून यापुढे प्रत्येक गावात आम्ही होल्डिंग उभारू असा इशारा येथील सकल मराठा समाजातर्फे दिला जात आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक।